350 वर्षापूर्वीची देवीची मूर्ती आहे. नरसिंह अवतार असणार आहे आणि खाली तुम्हाला लिहिलेलं आहे ओके. देवीचा अंग हा 1903 साली बांधण्यात आलेला आहे. ओके. वर्षभर इथे राहते. हां. अष्टमीची यात्रा आणि ओके. नवमीची पालखी. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा ग्रीन या चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत जसकार गावात. बिकॉज उद्या आहे आई रत्नेश्वरीची पालखी आणि त्याबद्दल त्या पालखीनिमित्त जो मुखवटा आणला जातो तोच मुखवटा दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमार्फत असणार आहे. चला थेट जाऊया. चला तर मंडळी, आलेलो आहोत आपण जसकार गावात आणि वर तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा बघा 180 रोटेटेड पाहायला भेटणार आहेत. नरसिंह अवतार असणार आहे आणि खाली तुम्हाला लिहिलं आहे सत्वाची रत्नुबाई. आणि इथूनच थोड्या वेळेला तुम्हाला मुखवटा निघताना पाहायला भेटणार आहे आई रत्नुबाई माऊलीचा आणि हीच ती पालखी असणार आहे. तर मंडळी, आता थोड्याच वेळात आईचा मुखवटा आणि त्याच्या आधी देव आणले जाणार आहेत. मंडळी पाहू शकता देव देऊन झालेले आहेत. आता आई माऊलीचा साज शृंगार बाहेर येणार आहे, पाहू शकता तुम्ही. पाहू शकता आई माऊलीचा मुखवटा आणि साज शृंगार सर्व पालखीत ठेवलेत आणि अंगात आलेले आहेत वारे. पाहू शकता आई माऊलीचा मुखवटा असणार आहे आणि सर्व जसकार ग्रामस्थ आईला ओवाळणी पाया पडून तिचा मानपान केला जात आहे. पाहू शकता तुम्ही.
बघू शकता मावले असणार आहे, बंधू भगिनी असणार आहे. आईला मान देताना तुम्हाला पाहायला भेटेल. श्रीफळ आणि आईला हळदी कुंकू लावताना तुम्हाला पाहायला भेटतात. पाहू शकता तुम्ही. तर मंडळी आपण आलो थेट जास्कार गावात आणि काका भेटलेत. काका, तर आपल्या पालखीचा हा काय असेल, म्हणजे आता जो शृंगार चालवला आईचा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना. तर आपण धन्यवाद आधी परत तुम्हाला देतो. ओके. आज आमच्या जास्कार गावामध्ये तुम्ही प्रथम आले किंवा अगोदर आले असाल. ओके. पण देवीची जी तुम्हाला हे आहे साक्षात ही देवी आहे. ओके. आज 350 वर्षापूर्वीची देवीची मूर्ती आहे आणि देवीचा हा अंग या ठिकाणी ठेवला जातो. ओके. देवीचा अंग हा 1903 साली बांधण्यात आलेला आहे. ओके. आणि देवी ही साक्षात आहे. ओके. देवीचं कोणालाही विचारलं तर तुम्ही देवीची परंपरा कायमस्वरूपी इथं प्रगत झालेली आहे आणि ओके. देवी ही तळ्यामध्ये मिळून प्रगत झालेली आहे. प्रगट झालेले. अशी एक कल्पना आहे की लोकांना अगोदर पाण्याचा जरा प्रश्न आला होता. ओके. आणि त्या प्रश्नामध्ये असं लोकांना वाटलं की आपल्याला पाणी कुठे मिळेल. बरोबर. म्हणून एक कल्पना लोकांच्या अंगात आली. ओके. की आपण गावाची एक मीटिंग लावली. त्या गावाच्या मीटिंगमध्ये असं ठरलं की ओके. आपण एक तलाव खोदूया. ओके. आणि त्या तलाव खोदत असताना देवीची ही मूर्ती सापडली आहे. ओके. ही देवीची मूर्ती म्हणजे त्यावेळी ही प्रगट झालेली देवी आहे साक्षात. ओके. ही देवीची आतापर्यंतची कल्पना आहे आणि आतापर्यंतची ती त्याची माहिती आहे आणि प्रत्येकाला ह्या देवीचा साक्षात चमत्कार दिला जातो. म्हणून कुठेही गेले तुम्ही तर यात्रा आणि पालखीला या जरूर येतात. आणि आता शृंगार हा इथून नेला जाईल मंदिरामध्ये, बरोबर. त्याच्यानंतर काय असणार आहे? आता हा शृंगार इथून गेला सकाळीच आणि जत्रा आणि नवमीची पालखी
नाही नाही आज जत्रा आणि उद्या पालखी आहे. पालखी ओके. तेव्हा आता हा अंग आहे ना तो आपल्या देवळामध्ये जाणार. ओके. देवळात लोक नंतर दर्शन चालू होणार. ओके. दर्शन चालू झाल्यानंतर रात्री 12-1 वाजेपर्यंत दर्शन चालू असते. ओके. हे झाल्यानंतर आम्ही जे अंग आहे ना नंतर सगळं साफसफाई करून पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पालखीला पुन्हा चालू सकाळीपासून चालू होतो. ओके. तो पुन्हा रात्री 10 वाजेपर्यंत ओके. पुन्हा पालखी निघणार. ओके. पूर्ण पालखी आहे ना पुन्हा आमच्या गावामध्ये फिरणार. ओके. आणि नंतर परत आणून इथं ठेवणार. पुन्हा ती मंदिरामध्ये घेऊन जाणार. घेऊन जाणार. पुन्हा रात्री ती 10 वाजता पुन्हा इथं आणणार. ओके. परत मिरवणूक म्हणजे जो निघणार. साज शृंगार इथून आता जो नेला जाईल तो डबल रिटर्न पालखीच्या निमित्ताने पालखी साजरी झाल्यानंतर इथं आणून पुन्हा ठेवण्यात येईल. ठेवणार. पण त्याच्यानंतर कसं असतं म्हणजे इथंच राहतो तो हा इथंच राहतो. टोटल म्हणजे हे 2 दिवस पकडले आणि बाकीचे राहिलेले उरले दिवस इथंच इथंच असतात असतात. राहायचे. इथं असते. ओके. आणि बाकी तर इथं वर्षभर इथे राहते. हा. ह्या पालखी जेव्हा चैत्र अष्टमीची आमची जत्रा आहे ना ओके. तेव्हा आम्ही तो अंग त्या दिवशी काढणार. हा, काढणार. वर्षभर ओके. इथंच. आणि हे आपली पालखी तिथीप्रमाणे की तारखेप्रमाणे ठरवली जाते? तिथीप्रमाणे नाही अष्टमीची यात्रा आणि ओके. नवमीची पालखी असं आहे. असं डबल जरी अष्टमी पडली तर सेकंड अष्टमी पकडतो आणि नवमीची पालखी ओके. किती झालं तरी नवमीची पालखी साही पकडली जाते. ओके. ओके काका, धन्यवाद. मस्त अशी धन्यवाद. माहिती दिली. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. ओके. कुठं बोला आला? रत्नेश्वरी माते की जय.
मंडळी, आईचा शृंगार इथून निघालेला आहे आणि थेट जाणार आहे जसकारच्या आई रत्नेश्वरी मंदिरामध्ये जाणार आहे. आणि मला तो दाखवायला जमणार नाही बिकॉज जाणार आहे कामाला. सो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि जल्लोष कसा वाटला जसकारकरांचा तो नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.